बाजूला काढून ठेवला जाणारा कढीपत्ता आजपासून सगळेजण आवडीने खातील. आज बनवणार आहे खमंग आणि पौष्टिक कढीपत्त्याची चटणी. सर्वात आधी कढीपत्ता स्वच्छ धुवून पूर्ण कोरडा करून घ्या. आता पॅनमध्ये तेल न घालता तो छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ व बाजूला काढूया. यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल घालून उडीद डाळ लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊ व बाजूला काढू. मग शेंगादाणे भाजू व तेही बाजूला काढून ठेवू. त्यानंतर डाळे खमंग भाजून घेऊ व बाजूला काढून ठेवूया. आता त्याच पॅनमध्ये सुकं खोबरं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आणि ते थंड होण्यास ठेवूया. शेवटी जिरे आणि काही लसूण पाकळ्या हलक्या भाजून घेऊ, तेही थंड होण्यास ठेवू. सगळं साहित्य पूर्ण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं. आता त्यात थोडीशी चिंच, चवीनुसार मीठ, आवडीनुसार तिखट हे सर्व घालायचं. आता हे सर्व साहित्य जाडसर वाटून घ्यायचं. मग झाली आपली खमंग कुरकुरीत आणि आरोग्यासाठी गुणकारी कढीपत्ता चटणी तयार. गरमागरम भात आणि तुपासोबत तिची चव आणखीन खुलून येते. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.